जे विद्यार्थी फार्मसीसाठी ॲडमिशन घेणार आहेत त्यांचा कॅपराऊंड 3ची जी प्रोसेस होती म्हणजे फॉर्म फिलअप हे कंप्लीट झालेले आहे। तर यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की त्यांचे फॉर्म फिलअप बाकी राहिलेले आहे, कारण त्यांना टाइम टेबल माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांचा कॅपराऊंड 3चा फॉर्म भरणे बाकी राहिलेला आहे। तर आता त्यामध्ये जर कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही आहे, परंतु आता जी नेक्स्ट स्टेप असणार आहे ती काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, आणि अलॉटमेंट कधी असणार आहे आणि ॲडमिशन कधी होणार आहे तुमच्या याबद्दल संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ते बघू शकता कॅपराऊंड 3चा जो फॉर्म फिलअपची डेट होती ती होती 7/12 ते 9/12 या दरम्यान तुम्हाला कॅपराऊंड 3चा फॉर्म फिलअप करणे होते। आणि कॅपराऊंड 3चं जे अलॉटमेंट आहे म्हणजे कॅपराऊंड 3चा रिझल्ट कधी लागेल तर 12 तारखेला कॅपराऊंड 3चा रिझल्ट लागणार आहे। आणि त्यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळेल त्यांना प्रवेश घ्यायचा आहे, कारण आता यानंतर हे जे राऊंड होते 3 तर हा शेवटचा राऊंड असणार आहे रेग्युलर राऊंडमधला। तर सर्व विद्यार्थ्यांना जेही कॉलेज मिळेल ते कॉलेज त्यांना घ्यायचं आहे, आणि ज्यांनीही बेटरमेंट केलं असेल सेकंड राऊंडमध्ये त्यांनासुद्धा जे कॉलेज या राऊंडमध्ये मिळणार आहे ते कॉलेज घ्यायचे आहे, आणि हे कंपल्सरी असणार आहे। आणि त्यानंतर 13/12 ते 16/12 या दरम्यान तुम्हाला कॉलेजला जाऊन तुमचा प्रवेश निश्चित करायचा आहे। आणि अलॉटमेंट लागल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट कसं चेक करायचं तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता इथे 3 डॉट दिले, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला लेफ्ट साईडला ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार, आणि यामध्ये तुम्ही बघू शकता इम्पॉर्टंट लिंकचं ऑप्शन दिलेलं आहे। तर इम्पॉर्टंट लिंकच्या ऑप्शनमध्ये तुम्ही बघू शकता, तर यामध्ये जसे चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅपराऊंड 2चं ऑप्शन दिलेलं आहे, तसंच तुम्हाला इथे चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅपराऊंड 3चं ऑप्शन देण्यात येणार आहे। आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जोही आय डी आहे तुमच्याकडे तो आय डी टाकावा लागेल, आणि त्यानंतर इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकावं लागेल आणि सबमिटला क्लिक करावं लागेल। सबमिटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेही कॉलेज अलॉट होणार आहे ते कॉलेज तुमच्यासमोर दिसून पडेल, आणि तुम्ही लॉग इनमधून सीट कन्फर्मेशन करणार आणि ज्या कॉलेजला नंबर लागेल त्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे। तर अलॉटमेंट लागल्यानंतर म्हणजे 12 तारखेला तुम्हाला संपूर्ण अपडेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर की कन्फर्मेशन करायचं आणि नेक्स्ट स्टेप काय असणार आहे। तर जे विद्यार्थी फार्मसीला ॲडमिशन घेणार आहे त्यांना या अपडेटवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। फार्मसीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।